नमस्कार मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओत डहाणू या ठिकाणी जनवादी महिला संघटना यांच्या वतीने पंचायत समिती कार्यालय याच्यावर धडक मोर्चा काढलेला आहे आणि या ठिकाणी मोर्चा कशी विषय आहे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला आता आपण डायरेक्ट त्या ठिकाणी जाऊया आणि या आपल्या आदिवासी बांधवांचे काय काय प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत। मूलभूत गरजा आपण शाळेत शिकलेलो आहोत आणि खरं आहे अन्न वस्त्र निवारा त्या अन्नासोबत पाणी हे महत्त्वाचे, पाणी हे जीवन आहे। पण आज आपली परिस्थिती या सरकारने अशी करून ठेवली की पाण्यासाठी आपल्याला रिकामे हंडे कर्ज घेऊन इकडे यावं लागते। बाटल्यामध्ये गढूळ पाणी पिवळे पाणी घेऊन आपल्याला अधिकाऱ्यांना जाब विचारायला यायला लागते। फक्त एक हाक देऊन आपल्या एवढ्या महिला आज इकडे आलेल्या आहेत। आपल्या जीवनाचा प्रश्न आहे। एखादं खायला मिळालं नाही चालेल पण पाणी तर पाहिजे। पण हे पाणी कोणत्या पद्धतीचं आणि कसं मिळते आपल्याला हे दाखवण्याची वेळ आपल्यावर आज या अधिकारी लोकांनी आणून दिलेली आहे। आणि हे दाखवण्यासाठी आज आपण अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने डहाणू तालुक्याचा महिलांचा हंडा कळशी मोर्चा इथे आयोजित केला। हा मोर्चा इथे पंचायत समितीला येऊन धडकला आणि त्यांनी आपल्याला बोलावलं, शिष्टमंडळ बोलावलं। शिष्टमंडळ आणि जे काही पाणी पुरवठा अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा झाली। आपले प्रश्न होते, जलजीवन योजना जी सुरू केलेली आहे सरकारने त्याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक घराला काय मिळालं पाहिजे, मिळणार आहे नळची व्यवस्था केलेली आहे। आपल्याला फार बरं वाटलं होतं तेव्हा का आता मला डोक्यावर हंडा कळशी नाही घेंजा पडत थोडं बेस वाटलं होता ना। पण आपले अजून काय आहे परिस्थिती, ज्या बोरिंगावर आपण अंतर्गती घेऊन जातो त्या बोरिंगाचं पाणी पिण्याच्या लायकीचं नाही, पिण्याच्या काय अक्षरशः कपडे धुण्याच्या लायकीचं नाही, भांडी धुण्याच्या लायकीचं नाही। आणि असं पाणी आज आपल्याला प्यायला लागतं। आणि तिकडे सरकारच्या घोषणा आरोग्याविषयी काय, आरोग्य सुधारलं पाहिजे, ह्या योजना त्या योजना, फक्त कागदावर। इथे पाणी सुद्धा देता येत नाही आपल्याला तर त्या योजना काय कामाच्या। आधुनिकीकरण चालू आहे म्हणजे या सरकारला आपला देश म्हणजे फार मोठा वरती न्यायचा आहे, फार म्हणजे जगामध्ये एक नंबर करायचा आहे। पण या सरकारला कळलं पाहिजे इथल्या खेडेपाड्यातल्या जे काही गरीब जनता आहे, आदिवासी जनता आहे,
त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवता येत नाही तुम्हाला, तर देश कुठे नेणार आहेत तुम्ही? कोणाला घेऊन नेणार आहेत? हे दाखवण्याची वेळ आज आपल्याला येते. स्वातंत्र्य 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 म्हणतात. 75वा अमृतसर काय सुवर्ण म्हणजे सोन्याचा 75 वर्ष होऊन गेले. खूप छान झालं. इंग्रजांना पळवून लावलं. हे साजरा केला. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी सांगितलं प्रत्येक घराला तिरंगा लावायचा. आपण पण केला ना? केला की नाही? तिरंगा लावला. आपल्याला माझ्या देशाचा मान आहे, अभिमान आहे. तिरंग्याचा मला मान आहे. माझ्या हक्काचा तिरंगा आहे, आम्ही लावला. पण याच्या नावाखाली आपल्याला काय दिलं? हे सगळे खोटे धंदे आहेत त्याचे. आपल्या योजनेपासून योजना आणली तरी ती निकृष्ट दर्जाची आणि सांगायला मोकळा की मी एवढं केलं, असं केलं, तसं केलं. आज आपल्याला इकडे काय यायला लागतंय? सगळे प्रत्येक महिला, कोणी शेतावर जाणारी आहे, कोणी कंपनीत जाणारी आहे, मोलमजुरी करणारी महिला आज पूर्ण दिवसाची मजुरी बुडवून इथे आलेली आहे. फक्त पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी आली. फार मोठा काही मागत नाही आपण. आपला हक्क मागतो जो संविधानाने दिलेला आहे आपल्याला. तो हक्क आपल्यापासून हिरावून घेणारे हे सरकार अनेक योजना आणतं आणि दाखवतं फक्त आम्ही एवढा विकास केला. हा विकासाच्या नावाखाली आपल्याला खूप मोठी फसवणूक जी होते. शिष्टमंडळ बोलवत आहे. त्या शिष्टमंडळामध्ये आपण निलिमा वाल्ले, मेरी रावते, लता गोरखाना, रुपाली राठोड, मीना गहला, लक्ष्मी वाघाट यांनी शिष्टमंडळात जायचं आहे आणि आपण शिष्टमंडळाची चर्चा करून येऊ तिथपर्यंत. कारण सगळ्या आपण काही ठिकाणचे बोरचे आपण कुठे तात्काळ आपल्याला खूप पाण्याची गरज आहे असे आपण बोर मारायचे आहेत, त्याची नावं सुद्धा दिलेली आहेत, ते आपण चर्चा करणार आहोत. तर शिष्टमंडळ येईपर्यंत आपण जिथे बसलेले आहोत तिथेच आपण बसायचं आहे. कोणीही इथे तिथे उठून जायचं नाही. आता आपल्या चर्चेला शिष्टमंडळ जाणार आहे. ज्यांची नावं घेतली त्यांनी या. ही परिस्थिती आपल्या गावातल्या पाण्याची आहे. आज स्वातंत्र्य मिळून आता निलिमाने सांगितलं की इतक्या मोठ्या ह्याच्यामध्ये साजरे केले जातात. पण आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की स्वातंत्र्य कोणासाठी पडतो ना? जेव्हा आपण एक हांडे पाण्यासाठी आपल्याला कुठेतरी धाव घ्यावी लागते, तेव्हा आपल्या सगळ्यांच्या मनात येतं की आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे काय. स्वातंत्र्य मिळालं तर आपल्याला काय काय गोष्टी फक्त सरकार कागदाच्या ह्याच्यावरती दाखवते हजारो योजना, पण त्या योजना जातात कुठे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपण आपल्यासाठी किती सरकार योजना आणतं आणि किती आपल्यापर्यंत येतात. जसं आपल्याला असं एक नुसता या कोपऱ्यावर एक लोणीचा गोळा ठेवला तर असा फिरवला तर तिथपर्यंत जाईपर्यंत तो किती मोठा राहील? कारण सगळ्याच्या हाताला लागेल ना. लागेल की नाही? लागेल. मग ती तिथपर्यंत इतका मोठा घेतला तरी तिच्यापर्यंत पर्यंत एवढासा तो गोळा राहील. अशी आजची परिस्थिती या शासनाच्या कामाची आहे. जे ठेकेदार आहेत तेही त्याच पद्धतीचे आहेत, कारण त्यांच्यावरती वचक कोणाचंही नाही. जेव्हा आपण कुठला प्रश्न घेऊन येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण कोणाकडे जातोय, आपलं वाली कोण आहे. ऐकून घेतल्यानंतर ते प्रश्न सुटतील का हा प्रश्न पडतो. आज आपण अनेक मोर्चे काढतो. हा आपला महिलांचा मोर्चा एकच नाही तर आपण सगळ्या किसान सभेचा मध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा असला तरी त्या मोर्चामध्ये आपण सामील होतो की नाही? कारण सगळ्या राबरहाट करण्यापासून सर्वात जास्त शेतीचं काम करत असतील तर त्या महिला. करतो ना आपण? करतो की नाही? बोलत नाही म्हणजे तुम्ही करत नाही. करतो ना आपण? सगळे जणी आपण म्हणजे पुरुषापेक्षा जास्त आपण शेतावर आपली मेहनत असते आणि आपण प्रत्येक किसान सभेच्या शेतकऱ्याच्या मोर्चामध्ये
केली. कशासाठी बांधली केली? आपल्या नावाचा पैसा आणि वेगळीकडे पाणी नेण्यासाठी बांधली का? नाही, तर ते आपल्याला पाणी भेटलं पाहिजे म्हणून लोक तिथून विस्थापित केली. त्या धरणामध्ये किती मोठी जागा गेली, त्या जागेमध्ये कोण होते? आपलेच बांधव होते ना, आदिवासी बांधव. आपल्या संघटनेचे प्रतिनिधी पुढील 10 ते 15 दिवसात करून पुढील कार्यवाही तात्काळ करण्यात येईल. टाकीचे किंवा विहिरीचे काम करत असताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे, नव्याने हाती घेण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या विहीर किंवा टाकीची जागा खाजगी शेतकऱ्याच्या मालकीची असल्यास त्याची पूर्वसंमतीनेच पुढील बांधकाम हाती घेण्यात येईल. 3 नंबर, बांधून झालेल्या विहिरी तात्काळ साफ करून घेणे. नव्याने बांधून झालेल्या विहिरी ग्रामपंचायतीस हस्तांतरण करण्यापूर्वी विहिरीची पूर्ण साफसफाई करून घेण्यात येईल. नळ कनेक्शन सर्वांना दिले पाहिजे. जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या योजनांची घरगुती नळ जोडणी मार्च 2026 अखेर पूर्ण करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत सुरू असलेल्या योजना कार्यान्वित झाल्यानंतर नळ जोडणीची कार्यवाही करण्यात येईल. 5 नंबर, पाईपलाईनचे काम करत असताना रस्ते खोदले गेलेले आहे ते त्वरित दुरुस्त करणे. पाईपलाईन टाकून झालेल्या गावातील रस्ते वाहतूक पूर्ववत करण्याबाबत ठेकेदारास कळविण्यात येत आहे. सदर पत्राची प्रत आपणास माहितीसह सादर करण्यात येईल. वारीचे पत्र देणार आहे त्याची कॉपी तुम्हाला कधी मिळणार सांगा. कितपत काम होतं ह्याच्यावरती आहे, पण आपल्याला असं आश्वासन दिलेलं आहे आणि लेखीही दिलेलं आहे. आता आपल्या समोर मॅडमनी सांगितलं की 10 ते 15 दिवसात म्हणजे आपली जी कमिटी आहे ती आणि त्यांचं हे आपण मिळून जे काही बोर खराब पाणी आहे किंवा कुठे नवीन मारायचे आहे जिथे पाणीची खूप गरज आहे अशा ठिकाणी ती आपली कमिटी मिळून आणि त्याची चौकशी करून ते काम केलं जाईल अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे. नाही झालं तर आपण पुढे आहोतच, परंतु चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आहे. याच्यातून जर आपल्या मागचा आपल्याला अनुभव आहे की आपण रेशनच्या ह्याच्यावरती जेव्हा आपली कमिटी आणि धान्य पुरवठा अधिकारी यांची एक कमिटी तेव्हा त्याच्यातून आपले बरेचसे प्रश्न सुटलेले आहेत. तसेच याच्यातून सुद्धा ती आपण त्या पद्धतीचीच कमिटी करतोय आणि त्याच्यातून आपले प्रश्न सुटतील अशी आपण आशा करतो. आणि आपला इथे आपल्याला चांगलं प्रत्युत्तर दिलं. इथे येऊन आपल्याला पाणी पुरवठा असतील किंवा पत्रकार किंवा इतर पोलीस वर्ग आहे याने आपल्याला सहकार्य केलं आणि आपण सगळेजण एका